श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या खूप सणांची आता रांगच लागणार आहे तुम्ही म्हणू शकता, आणि त्या सणांमध्ये आपण छान पूजा करत असतो. पूजा करायची म्हटले की छान समया लावत असतो. तर या समयांसाठी सुद्धा आपल्याकडे एक छान आसन असायला पाहिजे, आणि अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदम छान फिनिशिंगमध्ये होणार आहे. तर मी इथे खणचं कापड वापरलेलं आहे. ॲज युज्युअल तुम्हाला माहित आहे माझं जे खणावरचं प्रेम आहे ते संपणारच नाही. तुमच्याकडे जे मटेरियल असेल ते घेऊ शकता. मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. तुम्ही बघितलं असेल तर मी 7 इंच रुंदीची अशी प्लेट घेतलेली आहे. आणि तुमचे जर समय छोटे असतील तर तुम्ही यापेक्षा छोटा सुद्धा सर्कल घेऊ शकता. असे मी 2 समयांसाठी हे आसन बनवते, म्हणून मी हे 2 कट करून घेतलेले आहेत सर्कल. त्याच्यासाठी सेम मेजरमेंटचे 2 अस्तर घेतलेत कॉटनचे, आणि कॅनव्हास आहे. हा पेपर कॅनव्हास आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या यूज अँड थ्रोवाल्या बॅग असतात त्या सुद्धा वापरू शकता, कारण कडक राहण्यासाठी इझी जातात. किंवा तुमच्याकडे जर गोणी असेल, म्हणजे तुम्हाला तांदळासाठी ज्या येतात त्या सुद्धा वापरू शकता. आणि लागणार आहेत आपल्याला असे काठ जर नसतील तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचं कोणतंही कापड तुम्ही घेऊ शकता. ते डबल फोल्ड करून घ्या. शक्यतो 1.5 इंचाच्या आसपास व्हावं, म्हणजे 1 इंचाचा फ्रिल राहील आणि उरलेलं कापड आपण शिलाईमध्ये घालू शकू. तर अशा पद्धतीने मी प्लीट्स टाकून घेतलेले आहेत. त्या कपड्याला जितकं लागणार आहे लांबीला कापड तेवढं घेऊ शकता. जास्त फ्रिल कमी फ्रिल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि सिंपल आहे. तुमचं जे मेन फॅब्रिक आहे खणचं ते सरळ बाजू ठेवायचे. त्याच्यावरती हे काटांची उलटी बाजू ठेवायची, म्हणजे सरळ बाजू आहे ती खाली गेली पाहिजे आतल्या साईडला. आणि त्या पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे हे काट आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचेत. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. तरीही तुम्हाला काहीही डाऊट असेल तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अशा पद्धतीने आपण पूर्ण सर्कलला हे काठ जोडून घेणार आहोत. आता ह्या काठांचे थोडेसे धागे निघतायत, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वाटत असेल की धागे दिसतायत खूप, पण जरा वेळाने जर तुम्ही पाहिलं, जेव्हा सगळं कंप्लीट होईल, पूर्णपणे धागे आतमध्ये गेलेले असणार, कुठेही तुम्हाला धागा दिसणार नाही. अशा पद्धतीने इतकं सुंदर फिनिशिंगने हे तयार होणार आहे. तर या पद्धतीने हे आपलं वरचा भाग आहे तो रेडी झालाय. आता जी शिलाईचा आतला भाग दिसतोय तो आपल्याला कव्हर करायचा आहे. तर त्यासाठी मी इथे कॉटनचं अस्तर आणि कॅनव्हास आहे तो पूर्ण सर्कलभर आपण 1.5 इंच सोडून आपण टिप देऊन घेणार आहोत. तेही गॅप न ठेवता आपल्याला हे शिलाई देऊन घ्यायचंय. आता साईड होऊन आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, आणि कॅनव्हास मी या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने थोडासा कट करून घ्यायचा आहे. कारण आपला कॅनव्हास आहे तो तर खालीच जाणार आहे, आतमध्ये जाणार आहे, तो दिसणार नाहीये. त्यामुळे मी इथे कॅनव्हास कट करते आणि यातून आपण कापड हे बाजूला करणार आहोत. कारण बऱ्याच वेळा मी माझा अनुभव सांगते, जेव्हा मी सर्कल शेपमध्ये मी जेव्हा करते कोणतंही प्रोडक्ट, तेव्हा जेव्हा आपण थोडासा भाग ओपन ठेवतो आणि पलटी करून घेतो, तेव्हा ते सर्कल जोडताना खूप वेळ जातो किंवा अवघड जातं आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. यासाठी हा पर्याय मला खूप छान वाटला. म्हणजे मी ही बनवताच मला काही गोष्टी असं वाटतात की या पद्धतीने करून पाहिल्या तर कसं होईल, आणि त्याच आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर या पद्धतीने बघू शकता. आता पाठीमागच्या साईडून आपण हे पूर्ण शिलाईचा भाग आहे, धाग्यांचा भाग आहे, तो पूर्णपणे कव्हर करणार आहोत या सर्कलने. यामुळे खूपच सुंदर फिनिशिंग येणार आहे आणि कुठेही धागे दिसणार नाहीत कुठेच. म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट विकत घेता शॉपमधून, म्हणजे एकदम प्रोफेशनल लोकांकडून जेव्हा घेता, त्याच पद्धतीचं हे आपलं आसन तयार झालेलं आहे. आता साईड होऊन मी छान अजून डेकोरेशन करावं म्हणून मी एक छानशी लेस लावून घेते. सिंपल लेस आहे, तुमच्या आवडीप्रमाणेही लावू शकता. आणि अशा पद्धतीने आपलं हे आसन तयार झालेलं आहे. खूपच सुंदर दिसत आहे. मला ही आयडिया खूप छान वाटली आहे. तुम्हाला कशी वाटली आयडिया ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आवडलं असेल अशा पद्धतीचं जर आसन,
तर तुम्ही हे बनवू शकता। यापेक्षा मोठं बनवलं तर तुम्ही नैवेद्य ताटासाठी सुद्धा आसन म्हणून वापरू शकता। यामध्ये सुद्धा तुम्ही छोटे छोटे नैवेद्याचे जे ताट असतात, प्लेट्स असतात ते ठेवू शकता। मल्टी यूज हे आहे, मी स्पेशली समईसाठी बनवलेलं आहे म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचा यूज करू शकता। हे कसं वाटलं हे मला प्लीज कमेंट करून नक्की